आज मला लेण्याद्रीला जायचं होतं, तर मी नातेवाईकांसोबत लेण्याद्रीला निघालो. लेण्याद्री हे ठिकाण तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथे आहे. लेण्याद्री हे ठिकाण अष्टविनायक मधील 6वे गणपती आहे. डोंगराच्या पायथ्याला आपल्याला प्रसादाची, पेढ्याची हॉटेल तसेच मूर्त्या आणि इतर गोष्टींची दुकानं पाहायला मिळतात. सर्व प्रकारच्या सुखसोयी येथे उपलब्ध आहेत. तसेच प्रसाधनगृहाची सुद्धा सोय येथे आहे. जी लोक आजारी अथवा वयस्कर आहेत त्यांच्यासाठी झुल्याची सोय उपलब्ध आहे. येथे आम्ही सर्व वर जाण्यास निघालो. प्रत्येक माणसाला 25 रुपये तिकीट आहे. 15 वर्षाखालील पोरांसाठी फुकट आहे. तसेच फॉरेनर लोकांसाठी जास्त तिकीट आहे. वरती जाण्यासाठी अंदाजे 300 ते 350 पायऱ्या आहेत. मान्यतेनुसार हे ठिकाण इसवी 1 ते 2 ह्या शतकात निर्माण केले होते. कारण हे पहिले बौद्ध स्तूप, बौद्ध लेणी होती. त्याच्यानंतर कालांतराने येथे अष्टविनायकाचे मंदिर उभारण्यात आले. आज जसा इंस्टाग्रामचा जमाना आहे, त्यावेळेस त्या अनादी काळात लेण्या उभारण्याचा ट्रेंड चालू होता. अख्ख्या भारत देशात लेण्या उभारल्या जात होत्या. आपल्या जुन्नरमध्येच खूप लेण्या आहेत. मला तर या ठिकाणाचे खूप आश्चर्य वाटते, कारण अख्खा डोंगर फोडून यांनी कसं काय बनवलं असावं. त्या काळात अशी कोणती टेक्नॉलॉजी होती? कदाचित या लेणीसुद्धा बनवलं असावं. माणसाच्या हातातून हे शक्य वाटत नाही. असं कोणतं तंत्रज्ञान होतं त्या काळात, ज्यावेळी दगडाला सुद्धा फोडता येत होतं? कदाचित ते तंत्रज्ञान आज उपलब्ध नाही. वरती गेल्यावर आपल्याला माकडं दिसतात. माकडं पर्यटकांकडून खाण्यास मागतात. केळी किंवा खाण्यापिण्याचे साहित्य ओढून घेतात. वरती गेल्यावर जवळपास 8 ते 10 खोल्या असतील. येथे खांबागा, हत्ती, सिंह, वाघ यांच्या प्रतिमा येथे उभारले गेले आहेत. हे स्तूप अतिशय गोल आकारात उभारलं गेलं आहे. मला तर खूप आश्चर्य वाटतं, कसं काय कलाकृती केली असावी, त्यांनी किती मेहनत केली असावी. जुन्या काळात लोकांची लोकसंख्यासुद्धा कमी होती. यांना कामगार कुठून भेटले असावेत. ह्या डोंगराचे वैशिष्ट्य असे आहे की आतमध्ये गेलं अतिशय थंड वाटतं, आध्यात्मिक शांती भेटते. बाहेर गेलं आपलं ऊन लागतं. येथे त्या काळातील लोक कदाचित राहत असावी, ध्यानधारणा करत असावी. इथे बघा अतिशय लेवलमध्ये काम केलेलं आहे. टाईम मशीन नावाचं जर तंत्रज्ञान आजच्या काळात उपलब्ध असतं तर सगळ्यांना त्या काळात जायला आवडलं असतं. आपल्या शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत ते पण खूप अनादी काळापासून बनले गेले होते आणि महाराजांनी ते एक एक करून किल्ले जिंकले. त्यानंतर आम्ही सर्व आतमध्ये गेलो. मध्यभागी गणेशाची प्रतिमा ही खडकांच्या सहाय्याने बनवली आहे. खडक खणून बनवली आहे. खूप पूर्वीच्या काळी येथे बौद्ध लोक ध्यानधारणा करण्यासाठी बसत, तसेच प्रार्थना करण्यासाठी बसत. गणेशाची मूर्ती पहा. जर आपल्याला काही मागायचं आहे तर प्रार्थना करून मागा. काही लोक असं विचार करतील की त्यावेळेच्या लोकांनी कायला एवढे कष्ट घेतले, त्यापेक्षा गडाच्या पायथ्याखाली झोपडी किंवा घर बांधून राहायचं. पण त्यावेळेच्या लोकांनी एवढी मेहनत घेतल्यामुळे आज हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळते. आजपासून 1000 वर्ष जातील पण हे ठिकाण असंच राहणार आहे. गडाच्या टॉपला आपल्याला माकडं दिसतात. माकडं आपल्याकडून खाण्यापिण्याचे साहित्य मागतात. माकडा हा माणसाचा नातेवाईक आहे. अतिशय हुशार असा प्राणी आहे. येथे लांबून लांबून पर्यटक देवाच्या दर्शनासाठी येत असतात. आपण सर्वजण 21व्या शतकात जन्मलो आहोत. त्याच्यामुळे आपल्याला माहीत नाही की त्या काळात या लोकांनी कसं काय काम केलं आहे, कसं काय खणलं आहे, कसं काय बनवलं आहे. आपल्याला त्यावेळेचं काहीच माहिती नाही. त्याच्यामुळे आपण काही सांगू शकत नाही. पण जुनी जाणकार लोक सांगतात की ते बौद्ध लेणी होती आणि जुन्नर तालुक्यात खूप बौद्ध लेणी आहेत. त्याच्यातलीच एक लेणी आहे. त्याच्यानंतर कुठल्या तरी शतकात 15व्या किंवा 16व्या शतकात येथे गणेशाची प्रतिमा बनवण्यात गेली आणि तेव्हापासून हे मंदिर बनले. अष्टविनायकापैकी हे एक ठिकाण आहे. हे ठिकाण आपल्याला आवडलं असेल तर तुम्ही भेट देऊ शकता. चांगलं ठिकाण आहे. जवळच शिवनेरी किल्ला आहे, तेथे भेट देऊ शकता. येथून आपल्याला जुन्नर शहरसुद्धा दिसते. ह्या ठिकाणाला आपण कुठल्या ऋतूत भेट देऊ शकता. फक्त पावसाळ्यात हे ठिकाण थोडंसं रिस्की आहे, कारण इथे धबधबे पडत असतात. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपला पोस्ट करा. धन्यवाद. भेटूया आपण पुढल्या व्हिडिओत.